Hello friends, 8th standard, 6th unit, composition of matter. Today's before we learn about the matter and classification of matter. That substances or object what we use, what will we use that are classified according to their states like solid, liquid and gas. Solid state substance, liquid state substance and gaseous state substance. And also they classify or we study about them classification of that substances according to their properties in that specific state. आपण जे रोजचे पदार्थ वापरतो त्या पदार्थांचं पहिल्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपण स्टडी केलं त्यांच्या स्टेट्सवरनं, त्यांच्या अवस्था, भौतिक अवस्था, दॅट इज सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव आणि वायू, आणि त्यांच्या प्रॉपर्टीजचा कंपॅरेटिव्ह स्टडी, त्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमधल्या त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीवर त्यांचा काय परिणाम होतो. जसं सॉलिड स्टेटमधल्या पार्टिकल्समधलं डिस्टन्स आणि मग त्यावर त्यांचं इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि त्यांचं व्हॅल्यूम याबाबत आपण स्टडी केला. तसं प्रत्येकाचं स्टडी केलं. नाव टुडे वी learn about the second type of classification of that substances matter. Now for this I take some substances. Observe properly. Now some substances, these are, I hope all of you observe properly these substances: water, brass, then salt, copper utensil, steel utensil, and some iron substances, and also one substance, graphite. Now first of all of we classify them. First of all आपण त्यांचं क्लासिफिकेशन करूया. काय क्लासिफिकेशन होतं ते नीट बघूया. पहिल्या प्रकारच्या क्लासिफिकेशनमध्ये मी कॉपरचं भांड, आयर्नची जी काही ऑब्जेक्ट्स आहेत ते, अँड ऑल्सो ग्राफाइट इन दॅट ग्रुप. सेकंड टाईपमध्ये मी काय घेतोय बघा. सेकंड ग्रुपमध्ये, इन दॅट सेकंड ग्रुप, दॅट इज वॉटर अँड सॉल्ट, हा सेकंड ग्रुप तयार केला. And in the next group, now that bale, that brass utensil and steel utensil, these are in the third group. How that classify? How, think about how we classify that. हे क्लासिफिकेशन आपण कसं केलं लक्षात येत आहे सगळ्यांच्या की आता हे तिसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपण करतोय. कशा प्रकारे केलं? अकॉर्डिंग टू देअर कॉम्पोजिशन. अकॉर्डिंग टू देअर कॉम्पोजिशन ते सबस्टन्सेस कशा तयार झाले यातल्या एक सबस्टन्सच्या बाबत आपण विचार करूया. व्हॉट अबाउट दॅट कॉपर युटेन्सिल? एव्हरी लास्ट पार्टिकल्स ऑफ दॅट कॉपर युटेन्सिल आर ऑफ लाईक प्रॉपर्टीज. याचा प्रत्येक पार्टिकल हा सेम आहे, सेम प्रॉपर्टी दाखवणार, आणि तो एकाच प्रकारच्या पार्टिकल्स पासून तयार झाला. म्हणजे तुम्ही या बाजूचा पार्टिकल घ्या किंवा या बाजूचा पार्टिकल घ्या, तो पार्टिकल एकाच प्रकारच्या पार्टिकल्स पासून तयार झालेला आहे, एकाच प्रकारच्या मॅटर पासून तयार झालेला. याच्या प्रत्येक पार्टिकलच्या प्रॉपर्टीज सेम आहे. व्हॉट अबाउट दी सॉल्ट? सॉल्ट मॉलिक्यूल, त्याचा लास्ट पार्टिकल म्हणजे त्याचा मॉलिक्यूल. दॅट मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ सबस्टन्सेस, दॅट इज सोडियम अँड क्लोरीन, अँड दे कंबाईन विथ इच अदर इन अ प्रॉपर प्रोपोर्शन, as well as
the properties of sodium and chlorine disappears in the new molecule. The properties of sodium, if you observe about the properties of sodium and chlorine, sodium is combustible in the contact with oxygen or in contact with air. If we take that sodium substance, all of you know that we store that sodium in a kerosene. That means we avoid the contact of sodium with oxygen, because if that sodium is comes in contact with oxygen, they get combusted. That is burn in that air. And what about the chlorine? Chlorine is a poisonous gas, poisonous substance. Chloroform, all of you see in all of you observe that chloroform in our daily cereals like CID. In that CID, the chloroform, some criminal persons use that. That is पॉइझनस. सोडियम हा ऑक्सिजनच्या संपर्कात आला तर तो जळतो आणि क्लोरीन हा पॉइझनस गॅस आहे. आता मात्र ह्या दोघांपासून तयार झालेलं जे नवीन कंपाऊंड आहे, नवीन पार्टिकल, नवीन मॉलिक्यूल जो आहे, त्या मॉलिक्यूलमध्ये ह्या प्रॉपर्टीज पूर्णपणे डिसअपियर झालेल्या असतात आणि ते प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये एकत्र येतात. नाव व्हॉट अबाउट दॅट भेळ? भेळीमध्ये मुरमुरे आणि आपले जे फरसाण जे आहे ते आपल्या कोणत्याही प्रमाणात त्याला आपण एकत्र करू शकतो आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात त्याला आपण एकत्र करू शकतो. यामध्ये आणखीन काही वेगवेगळे पदार्थ सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करू शकतो. कांदा, टोमॅटो, मिरची, चटणी, हळद, मीठ, आपल्या चवीनुसार, चाट मसाला, आपल्या गरजेनुसार, आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये ते ऍड करू शकतो. आणि ह्या सगळ्या पदार्थांच्या चवी आपल्याला त्यामध्ये पुन्हा मिळतात, जशाच्या तशा मिळतात. जसं सोडियम आणि क्लोरीन मध्ये काय झालं, सॉल्ट मध्ये काय झालं की सोडियम आणि क्लोरीनच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे डिसअपियर झाल्या. According to that type of composition, we divide matters in 3 types: element, compound, and mixture. Now, comparatively study about the element, compound, and mixture. That is, constituent substance of element is only one, and it is that element itself. About the compound, constituent substance of a compound is only one, and it is that compound itself. And mixture, constituent substance of a mixture are 2 or more elements and or compounds. Now again, element, all the atoms or molecules of an element are alike. All the molecules of compound are alike. Atoms, molecules of a mixture are of 2 or more types. Now again, from element, all the atoms of a molecule of an element are alike and are joined to each other by chemical bond. The constituent atoms of a molecule of a compound are of 2 or more types and are joined to each other by chemical bonds. The constituent molecules of mixture are different from each other and are not joined by chemical bond. In element, atoms or molecules of different elements are different. The proportion of constituent elements in a compound is constant. The proportion of constituent substance in a mixture can change. Properties of compound are different than those of the constituent elements. The properties of constituent substance are retained in the mixture.